कर्तृत्व नसलेल्या भोंदू नेत्यांना भोंदू बाबांचा आसरा घ्यावा लागतो। राजकारणातील भोंदू भक्तांवर देखील कारवाई करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्राला नेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत। हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खाते त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदू बाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर।